नमस्कार, मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। 14 जानेवारी 2024 रोजी भोगी आहे। परंपरेनुसार संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी। भोगी सण कसा साजरा करतात, या दिवशी भोग म्हणून कोणते पदार्थ लावतात, सर्व काही सविस्तर आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मकर संक्रांतीचा सण एकूण 3 दिवस चालतो। भोगी, संक्रांत आणि किंक्रांत। त्याचपैकी आज भोगी आहे। सूर्याचं मकर राशीत प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो। वर्षभरात एकंदरीत 12 संक्रांत येतात। त्या सर्व संक्रांतीमधली ही संक्रांत सर्वात महत्त्वाची मानली जाते। मकर संक्रांतीचा सण एकूण 3 दिवस चालतो। भोगी, संक्रांत आणि किंक्रांत। त्याचपैकी आज भोगी आहे। सूर्याने 22 डिसेंबर रोजी उत्तर नारायणाला सुरुवात केली असली तरी हवेत मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण असतो। भोगी हा सण मुख्यत्वे शेतकरी साजरा करतो। सर्वसामान्य घरात भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याची भरीत, चटण्या यासारखे पौष्टिक पदार्थ बनवलेले जातात। संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी। या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे। भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो। पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे। जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याचा भोग देवाला देतात। त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवासनींना जेवायला बोलावतात। तसे शक्य नसल्यास त्या दिवशी त्या पदार्थाचा शिदा तिच्या घरी पोहोचवला जातो। यालाच भोगी देणे असेही म्हणतात। तर भोगी सण कसा साजरा केला जातो? या दिवशी सकाळी आपले घर स्वच्छ तसेच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो। घरासमोर रांगोळी काढतात। घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात। महिला नवीन अलंकार धारण करतात। सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात। कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंद महोत्सव साजरा करतात। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते। इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक यावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे। पीक वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते। हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात। शेताला नवीन बहार आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो। मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतो। वेगवेगळ्या प्रांतातली पद्धत आणि भोगीची भाजी। मराठवाड्यात या भाजीला खेंगट म्हणतात। संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो। या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत। न खाई भोगी तो सदारोगी हे आपण नक्कीच ऐकलेलं असेल। याचा अर्थ आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात। या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे। या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी, यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात। तीळ लावलेली बाजरीची भाकर, लोणी, पापड, वांग्याची भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे। व्हिडिओ आवडला जर असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।